नमस्कार मंडळी, मी माधुरी. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज सकाळी देवाची देवपूजा करायला घेतलेली होती आणि एका ताईंची मला कमेंटसुद्धा आलेली होती की तू रोज देवाची देवपूजा शेअर करत जा. पण जास्त काही देव इथे नाही आहेत आणि रोजची मला देवपूजा शेअर करणंही झालं नाही. त्याबद्दल मी त्यांना सॉरी बोलते. आणि त्या एक बोलल्या होत्या मला की जेव्हा तू डोक्याला गंध लावशील तेव्हा तू गळ्यालाही लाव. तर ते मी त्यांचे इंस्ट्रक्शन फॉलो केले, कारण त्यांची इच्छा होती आणि मलाही छान वाटतं जेव्हा मी अशा गोष्टी करते. आणि तुम्ही जेव्हा मला अशा काही कमेंट्समध्ये सांगतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं, कारण तुम्ही पण मला तुमच्यातलं एक भाग मानतात आणि मनाला खूप प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीची इथे मी देवाची देवपूजा करायला घेतली होती. जास्त काही देव माझ्याकडं नाही आहेत. तर तुम्ही बघा, एवढे थोडेसे देव मी मोजकेच इथं आणलेले आहेत, कारण बाकी सर्व देव माझे गावी, म्हणजे गावाकडं मोठं घर आहे सासरी. तर सासरी सर्व देव आहेत आणि तिथे मी देवपूजा करत असते. पण घरामध्ये देव असले किंवा पूजा वगैरे केली तर अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आणि जे आपण म्हणतो मुलांना पण अशाच पद्धतीचे संस्कार लागतात, देवधर्म वगैरे करत राहतात. कारण जर आपण एखादी गोष्ट घरामध्ये केली तर ती मुलांना बघायला भेटते. आणि आजकाल कसं झाले ना, की बऱ्याच गोष्टी मुलांना माहीत नाही, म्हणजे मुलांचंच काय, आपल्याला सुद्धा सर्व गोष्टी माहिती नाहीत. जे आपले जुने लोक करतात तितक्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी हँडल करू शकत नाही, किंवा तितक्या नेमधर्माने आपण त्या गोष्टी करत नाही. आजकाल एवढं देवाला कोणी जास्त मानत नाही, कारण प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल म्हणजे राहते. आणि म्हणजे कुठल्याही गोष्टीत आता फायदा बघूनच आपण त्या गोष्टी करत राहतो. तर तसं नाही, आता मुलांना या गोष्टीची सवय लागावा किंवा मुलांनाही या गोष्टी सर्व माहीत असावा, देवधर्म वगैरे. म्हणून आपण घरामध्ये छान असं वेगळे पूजा किंवा आपण ग्रंथ वगैरे वाचत राहावं असं म्हणजे वाटतं. तर छान असं मी पण अधूनमधून वाचत राहते. तर हे मला शंख अजिबातच वाजवता येत नाही खरे बरं का. कारण माझी मम्मीची इच्छा असायची की मी घरामध्ये शंख वाजवावा, पण माझ्याकडे पहिल्यापासून शंख नसल्यामुळे मला तो काही जास्त वाजवता येत नाही. पण मी हळूहळू रोज नवीन नवीन म्हणजे वाजवत राहते, जेणेकरून शिकन मी आणि मला नंतर वाजवता येईल. तर मी ट्राय भरपूर करत असते आणि माझी एक इच्छा असते. कसं आहे ना, म्हणजे माणसांचं वय जरी झालं तरी आपण काही गोष्टी एखाद्या शिकण्याची जर आवड असेल ना तर तो माणूस शिकतो, म्हणजे त्याला वयाचं बंधन राहत नाही. तुम्हाला शिकायचं आहे ना तर वय झालं तरीही तुम्ही त्या गोष्टी शिकू शकतात. दर्शव रे बेल्टला. सावली तुझं आठव, तू रीड करून आठवून आठवून लिह. 7 तुझा किती? 18 येतो का 7 तुझा? त्यासाठी सांगते मी तुला, रीडिंग करून लिह, रीडिंग करून लिह. तुला ऐकायचं नसतं, रीड करायचं नसतं ना. कस काय 7 टू 70? 14 येतो. तू आठव ना, तू रीड केला होता, तुझा पाठ झाला होता, तुला काय उपयोग झाला मग? तू विसरला ना सगळा अभ्यास. तुला सांगत असते. आणि पेला का तुझी? आपण बनवणार आहोत आप्पे. जे बरेच दिवस झालं मी मुलांना ठरवते, पण इडली शक्यतो बनवत असते. म्हटलं चला आज आप्पे बनवावं. तर आप्प्यासाठीच मी इथं घेतलेला आहे. आणि हा तवा माझा खूप दिवसाचा तवा आहे. आणि ह्याला काय होतं, आप्पे याच्यावरती जास्त चांगले बनत नाहीत, लगेच चिटकून बसतात खाली. त्यामुळे मी युट्यूबवरतीच व्हिडिओ बघितला होता की तुम्ही तेल आणि थोडंसं मीठ वगैरे लावून असं थोडंसं छान असं त्याला म्हणजे जे आपण हाताने हे करायचं ना, लावून घ्यायचं, तसं व्यवस्थित असं लावून घ्या, तर त्यावरती चिटकणार नाही. बघू आता ट्राय करून बघणार आहे आता मी कसं होणार आहे ते, तर तुम्हाला मी दाखवते. चला मग. तर इथे मी सर्व तयारी करून घेतली. आता ही तुम्ही बघताय, तर इथं भाज्या वगैरे मी कट करायला घेतलेल्या आहेत. आणि मुलं जास्त करून असे गाजर वगैरे खात नाहीत, तर म्हटलं आप्याच्या निमित्ताने त्यांच्या पोटामध्ये पण हे सगळं जाईल, म्हणून आता हे सगळं मी इथं कट करायला घेतलं. आता कशी होते ते गाजर टाकून आप्पे, आता मला पण बघायचे, कारण मी आज फर्स्ट टाइमच हे सर्व टाकून करते.
आणि कोथिंबीर तर काय माझ्याकडे नव्हती, म्हणून मी आता कोथिंबीर इथं काय टाकलेली नाही. तर कसुरी मेथी आहे तर ती मी या पिठामध्ये टाकणार आहे. आणि खूप छान असं आपलं पीठ भिजलं होतं, कारण रात्री मला असं वाटलं होतं की एवढं थंडीमध्ये भिजणार नाही, पण छान भिजलं होतं. तर तुम्हाला मी दाखवलं पण होतं की ते अशा पद्धतीने त्याला छान अशी जाळी पडली आपली. बघा आता आपले कशावरती टाकले ते. साईडलाच बिल्डिंगची कामं चालू आहेत, त्यामुळे त्याचा आवाज जरा मशीनचा येत होता. आणि जर खिडक्या वगैरे लावून घेतल्या तर खूप कोमटल्यासारखं होतं, म्हणजे आतमध्ये दमट असं वातावरण तयार होतं. आणि इथं मीठ टाकून मी छान असं पीठ आपलं हलवून घेतलं तर खूप छान अशी जाळी पडली होती. तर बघा तुम्ही ते दिसतेत आपल्याला खूप सारे बबल्स आले होते, म्हणजेच ते पीठ आपलं मस्त असं फुगलेलं होतं आणि जाळी पडली होती. तर खूप छान म्हणजे आप्पे आपले होणार होते, पण ॲक्च्युली ते आप्पे झालेच नाही. आता पुढे तुम्हाला समजेनच की माझ्यासोबत काय झाले ते. तर इथे मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलं, छान असं हलवून घेतलं. आणि नंतर म्हटलं चला आता आप्पे बनवायचे, तर तव्यावरती तेल वगैरे चोळून घेतलं आणि हे टाकायला घेतलं. कारण आधी खाली जे वरून टाकलं तर आतमध्ये जातं, पण म्हटलं वरून जर थोडंसं डेकोरेट झालं तर मुलांना ते आवडतं, म्हणून मी म्हटलं आधी म्हणजे हे सगळं भाज्या खाली टाकायच्या आणि नंतर त्यावरती पीठ टाकायचं. तर त्यासाठी इथे मी कांदा कट करायला घेतला, शिमला, टोमॅटो आणि हे मी कट करून घेतलं होतं, म्हणजे कांदा बाकी होता, गाजर वगैरे मी कट करून घेतलं. आणि नंतर आता मी कांदा कट करून घेऊन मग नंतर त्यामध्ये घालायचा असतो. तर आता आप्याची रेसिपी आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. अशा काही काही रेसिपी अशा आहेत की सर्वच करतात, म्हणजे ते कॉमन आहेत. आपण काय अशी त्याच्याशी नवीन रेसिपी नाही आहे ती की जेणेकरून मी तुमच्याशी शेअर करेल आणि ते तुम्हाला माहिती, कारण हे सर्वांनाच माहिती आहेत. आप्पे, इडली वगैरे सर्वांच्या घरामध्ये ते बनतात. तर ही तवा बघा तुम्ही, अशा तवा आहे आणि हा खूप पातळ आहे. ॲक्च्युली हा 100 रुपयालाच मी बाहेर दुकानातून घेतलेला होता, पण मला वाटलं ते नॉनस्टिक असेल म्हणून मी घेतला होता, पण त्याची क्वालिटी खूप खराब आहे. एवढं काय तो प्युअर म्हणजे नॉनस्टिक वगैरे नाही आहे. लगेच त्याचं असं चमच्याने वगैरे जरी आप्पे काढता गेलं तरी ते लगेच निघून जातं काळं. तर इथं बघा तुम्ही असं मी सर्व टाकून घेतलं आणि नंतर पीठ यावरती टाकून असं ते वरती जर छान आलं ना, ते कलरफुल मस्त वाटतं. आणि मुलांचं कसं राहतं, जर अट्रॅक्टिव्ह वाटलं तर मग ते खात राहतात. आणि टेस्ट आता छानच असते, कारण आप्पेमध्ये आपण सर्व डाळी मिक्स करत असतो, त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. पण आप्पे काही इथं व्यवस्थित असे माझे जमलेच नाही आहेत. आप्पे करायला गेले, पण ते आप्पे एवढे चिटकून बसले ना की ते एक पण आप्पे म्हणजे निघाले नाही आहेत आणि करपून पण गेले, कारण तवामध्ये खूप पातळ आहे. किती जरी बारीक फ्लेमवरती ठेवला तरी मधलेच फक्त भाजले जातात आणि साईडचे कच्चे राहतात. मग साईडचे कच्चे राहिले की ते निघायला प्रॉब्लेम येतो त्यांचा. त्याच्यामुळं हा तवा मी शक्यतो वापरतच नाही आहे जास्त. पण तरीही म्हटलं चला, कारण यूट्यूबचे आपल्याला ते ट्राय करायचं होतं ना, मीठ आणि तेल लावलेलं तशा पद्धतीचं मी लावून बघितलं, म्हटलं आता तरी निघल. पण नाही, आप्पे काय आपले निघाले नाहीत, व्यवस्थित झालेच नाही. नंतर असं सगळं पीठ वगैरे ओतून ठेवलं आणि थोडा वेळ आपल्याला वाफलून द्यायचं असते, 5-10 मिनटं अगदी मंद फ्लेमवरती. तर तुम्ही बघा अशा पद्धतीने ते सर्व मी ओतून घेतलं आणि झाकून ठेवलं 10 मिनटं. म्हटलं आता ह्याला झाकून ठेवावं. तर आता मी इथं तेल फोडलेलं होतं, कारण तेल पिशवी संपलेली होती आणि मी कालच किराणा भरलाय. तर म्हटलं तेल घ्यावं, खाली लावायला लागतं तेल आपल्याला. तर एक तेलाची पिशवी मला कमीत कमी म्हणजे 15 दिवस जाते. आता तुम्ही म्हणत असताल हिला 15 दिवस कशी जाते, खाते का नाही तेल? पण हां, मी खाते, पण तेलाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात करते, कारण मी तूप जास्त वापरते भाज्यांमध्ये. मसाले भात वगैरे असेल, डाळ, म्हणजे सर्वांना फोडणी वगैरे मी तुपामध्येच घालते आणि ते पौष्टिक राहतं. आणि जास्त तेल खात नाही आहे, कारण तेल आपण म्हणतो की चांगलं नाही, पण तेल खात. आता ह्या कावळा आमच्याकडं नवीन आहे. आता ह्या कावळा म्हणजे आपण ह्याला कावळा म्हणतो. आता तुमच्या इकडं काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्या इकडे याला तेलाचाच कावळा म्हणतात. जर तुमच्या इकडं काही नवीन नाव असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथं मी तेलाचं पिशवी त्याला किटलीमध्ये ठेवून दिली होती, जेणेकरून थोडंफार तेल असेल तर ते गळून जातं. आणि आप्पे पण आपले होत आले होते जवळजवळ, म्हणून म्हटलं एकदा बघावं की झालेत का नाही. थोडंसं तेल पण साईडला सोडून घेतलं, जेणेकरून ते निघतील, कारण ते तव्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये लगेच चिटकून बसतात. म्हणून म्हटलं तेल वगैरे थोडंसं सोडलं तर ते बाहेर निघायला म्हणजे पटकन निघताना चिटकून वगैरे बसायचं नाही. पण कुठलं काय, आपलं काही एकदा ठरवलंय आणि ते झालंय असं कधीच होत नाही. काहीतरी कामं वाढतच राहतात, हे आपलं चालूच राहतं. त्यामुळे परत अजून थोडंसं गॅस कमी केला आणि ठेवलं. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने इथे मी सर्व चालू होतं माझे कामं. तर साईला मी अभ्यास दिलेला होता आणि साईचा पण अभ्यास चालू होता. मुलांना घरी सुट्टी असली की अभ्यासाचा खूप कंटाळा येतो आणि दादाला अभ्यास देत नाही, मला देते, असं त्याचं चालू राहतं. किंवा दादा स्कूलला जात नाही, मला स्कूलला पाठवते, पण तो चालत नसल्यामुळे त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, आता सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला. तर इथे नारळ भरपूर मोठा होता आणि तो फोडून घेतला, तर पाणी पण निघालं, अर्धा ग्लास पाणी निघालं होतं यामध्ये.
तर ही किचन वाट्यावरती मी नारळ फोडून घेतला. पण वल्ला नारळ जेव्हा काढतो आपण तेव्हा हाताला लागायची भीती वाटते. म्हणजे त्यामुळे मी वरून थोडं थोडं असं मारून घेत असते. कारण ते असं वाटतं मला की ते लूज होतो नारळ आतला, म्हणजे लगेच निघायला बरं पडतं. तर ही माझी टॅक्ट आहे की मी असं थोडंसं हाणून घेते, म्हणजे ते पटकन निघतं असं म्हणजे मला वाटतं. आता प्रत्येकाचं वेगवेगळी पद्धत असेल नारळ काढायची. तर नारळ भरपूर मोठा होता, तर तुम्ही बघा खूप मोठा नारळ होता. जर दोघांना थोडं थोडं पाणी सावाला पण दे. पे आणि ही कर जा आप्याचा तवा आहे का बघून ये अरुणा दीदीकडे जा पटकन न जाऊन ये. मुलांना नारळ पाणी दिलं आणि मला वाटलं होतं शेजारी पण आप्याचा तवा असेल, कारण ह्याचा तवा काही जास्त व्यवस्थित बनत नाही. म्हणून मी त्याला सांगितलं की शेजारी बघ तवा भेटतोय का, आणि जर असेल तर घेऊन या आपल्याला. पण नाही, ह्याला ते तर शेजारी पण तवा नव्हता, त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता एवढ्या पिठाचं करणार काय, म्हणून मी परत इडली बनवणार होते. आणि ॲक्च्युली मी आप्यासाठीच घातलेलं होतं भिजायला, कारण इडली मी आठवड्यातून 2-3 वेळेस करते. आम्हाला सर्वांना इडली खूप आवडते, मुलांनासुद्धा आवडते. आणि कसं होतं ना, त्याचे पप्पा गावाला जायचं म्हटलं की मुलं जास्त भाज्या वगैरे काहीच खात नाहीत. म्हणून मग मी इडली करत असते की जेणेकरून मुलांनाही होईल आणि मलाही होईल. भाज्या मुलं खात नसल्यामुळे भाज्यांचा प्रॉब्लेम येतो, मग एक केलं की आपलं सर्वांचं भागून जातं. म्हणून मी आपलं इडलीच बनवत असते, साधन सोप्पं आपली रेसिपी. तरी ते मी आप्पे काढायला गेले पण नाही, आप्पे चिटकूनच बसले होते, अजिबातच निघत नव्हते. तर बघा तुम्ही, हाताने मी थोडीशी पलटी मारली. म्हटलं अजून थोडंसं गॅसवरती ठेवावे 5-10 मिनटं, पण नाही ते तरीही म्हणजे असं बनले होते व्यवस्थित, पण निघत नव्हते कारण ते चिटकून बसत होते खाली. आणि मधले तेवढे थोडेसे 2-3 निघाले, कारण जास्त मध्ये जे गॅसची फ्लेम आपले जे चालू राहते तेवढेच चांगले भाजले होते, आणि साईडचे तसेच चिटकून बसलेले होते. आणि गॅस फुल केला की ते मधले करपून जातात. तर अशा हा तवा आहे, यामध्ये अजिबात काही चांगलं होत नाही. म्हणून तरी पण म्हटलं आता बऱ्याच दिवस झालं मी यावरती काहीच केलेलं नव्हतं, पण मला असं वाटलं की मी हे लावलेलं हे बघा असे मधले जळून बसले आणि कडचे काहीच निघालेले नव्हते. कसे तरी ओढून तोडून मी आता ह्यांना बाहेर काढणार होते, कारण ते सगळे चिटकून बसलेले होते. आणि मुलांना थोडंसं मी असंच कोरडं खायला दिले, म्हटलं बाकीचं होईपर्यंत तुम्ही हे खाऊन घ्या, मग मी इडली बनवते. तर आता इडली बनवायची होती मला, आणि इडलीला तर मी भाज्या तर आधी मी कट करून घेतल्या होत्या, गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो. तर त्यासाठी म्हटलं आता इडलीमध्ये हे टाकून सर्व आपण बनवून घ्यायचं. तर कसं राहतं, आपल्याला हे सर्व खराब झालेलंही आवडत नाही. बायकांचं असं असतं की कुठलंही अन्न वाया नाही घालवायचं. तर म्हटलं ही थोडं थोडं चांगले, आणि खायला खरंच खूप छान लागत होतं ते. मग मुलांना मी असंच खायला दिलं कोरडंच, आणि म्हटलं थोडा वेळ ठेवावं, कारण मला असं वाटलं. नंतर इथे मी खोबऱ्याची चटणी करायला घेतली. तर मी तर थोडंसं फटका मारला की ते उडून लगेच खोबरं गॅस खाली गेलं. म्हटलं मग ते हळूच असं काढून घेतलं, आणि हाताने किंवा चमच्याने याला मला काढून घ्यायचं होतं. ते एवढं पॅक होतं कारण ओलं होतं, पाणी भरपूर असल्यामुळं ते पटकन निघायला मागत नव्हतं. पण थोडंसं जेव्हा मी फटके मारले होते त्यावरती, तेव्हा ते थोडंसं लूज झालं होतं आणि ते मला निघालं. बाकीचं म्हणजे पॅकच होतं. आणि खूप म्हणजे मला लागायची खूप भीती वाटते. असंच एकदा झालं होतं, मी आहोंना म्हटले की तुम्ही मला नारळ काढून द्या, आणि ते स्क्रूड्रायव्हरने नारळ काढायला लागले, तर अक्षरशः त्यांच्या हातामध्ये तो शिरला. त्यामुळे मला तेव्हापासून खूप भीती वाटते असं काही काढायला गेलं की. असं वाटतं हातामध्ये शिरलं तर आपल्याला कामाला, म्हणजे घरामध्ये सगळ्या कामांचा गोंधळ उडेल, काही लागून वगैरे घेतलं तर. तसं त्यामुळे मला शक्यतो असं राहतं की जर माझं काही झालं किंवा मला काही दुखलं बिकलं तर माझे सगळे कामं घरातले बंद पडतात. शौर्याचं मला बघायचं असतं, साईचं असतं, त्याच्या पप्पांना ड्युटी असते. मग असं वाटतं त्यामुळे आपण स्ट्रॉंग राहणं गरजेचं असतं, किंवा माझे म्हणजे तब्येत वगैरे चांगलं राहणं, हातपाय ठणठणीत राहणं हे गरजेचं असतं, कारण मग मुलांचं सगळं माझ्या वाचून थांबून राहतं. तर इथे तुम्ही बघा असं झालं होतं, हे जळायला लागले होते, आणि मधले मधले असं खाली काळे वगैरे झाले होते, आणि साईडचे बळच ओढून काढले होते, तर असे झाले होते. म्हटलं आता हे असले आप्पे करून काहीच उपयोग नाही, तर आपण आता याची इडली बनवायची. म्हणून मी इथं इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी टाकलं, आणि लिंबू कापून टाकायचं. म्हणजे लिंबूमुळे काय होतं, तर आतमधून आपलं भांडं जे असतं इडलीचं, तर ते काळं पडत नाही, म्हणून त्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचं, ते स्वच्छ असं पांढरं राहतं. नाही तर काय होतं माहिती आहे का, पाण्याचं जे आपण पाणी उकळलेलं राहतं तर तसाच लेअर त्याला पडतो, म्हणजे तो जेव्हा आपण त्या भांड्यापर्यंत, म्हणजे भांडं भरलेले पाण्याचं,
तर तसाच वन त्या भांड्याला पडतो. त्यामुळे शक्यतो लिंबू टाकायचं. जेव्हा पण तुम्हाला काय उकळून असं घ्यायचं असेल किंवा पाणी आटवायचं वगैरे असेल, तर असं लिंबू घालायचं, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये काळं पडत नाही. म्हणजे अंडे वगैरे जरी आपण कढईमध्ये उकडत असलो, तरीही त्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे आपला भांड्यांना तो काळावण पडत नाही पाण्याचा. तर इथे मी कट केलेल्या भाज्या सर्व इडलीवरती म्हणजे टाकल्या आणि एक भांडं माझं असंच झालं होतं. नंतर आणखीन एक भांडं होईल एवढी इडलीचं मी म्हणजे प्रमाण राहिलेलं होतं माझं पीठ. तर इथं मी गॅसवरती ठेवलं आणि हे करा. आता मी आप्पे बनवणार होते म्हणून मी फक्त खोबऱ्याची चटणीच बनवणार होते. पण आता मला इडली बनवायची आणि इडली फक्त मुलं खोबऱ्याच्या चटणीबरोबर खात नाहीत, तर त्यासाठी त्यांना सांबार सुद्धा लागतं. पण म्हटलं आधी हे सर्व किचन वाटा स्वच्छ करून घ्यावा, कारण खूप छोटा किचन वाटा आहे. आणि नवीन रूम म्हणजे आहे तिथं कॅम्पामध्ये, जे आमच्या आत्ता सध्या जे राहतो आम्ही ते सरकारी रूम आहेत छोट्या-छोट्या. आणि नवीन रूमचं काम पूर्ण झालेलं आहे. पण काही सरकारी कामांचा काही ना काही प्रॉब्लेम असतो. पाहिजे तेव्हा आपल्याला कुठलीच गोष्ट सरकारी भेटत नाही. तर तसंच झालेलं आहे. अगदी रूम होऊन 2-3 वर्ष बंद आहेत, पण अजून तरी काय आम्हाला रूम वाटप झालेली नाही. मग तिकडे थोड्याशा रूम चांगल्यात वाटतं असं म्हणतात. आम्ही तर काही पाहायला गेलो नाही. पण बरेच लोकं म्हणतात की तिथल्या रूम छान आहेत, फरशी वगैरे छान आहे, स्टाईल छान आहे, किचन वाटा वगैरे मोठा आहे, डबल आहे. पण इथं कसं एकदम छोटा आहे. तुम्ही जेवढा बघताय ना एवढाच छोटा किचन वाटा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असं काही बनवायचं असलं जास्त कमी तर खूप अडचण झालेली असते. आणि इथं मी आता नारळ सोलायला घेतले, नारळ वगैरे काढून घेतला. मुलांचा अभ्यास चालू होता आणि नवीन वर्षाचं त्यांना सांगितलं होतं. ती नवीन म्हणजे अशी एक समज राहतो आपला, की आपण एक गोष्ट केली तर ती वर्षभर आपल्याला तशीच करावी लागते. म्हणून वर्षाच्या सुरुवातीला आपण जरा चांगले गोष्टींचं अनुकरण करावं किंवा एखाद्या गोष्टीचा संकल्प करावा, जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्ष परत सुखाचं समाधानाचं जाईल. तर आता मी सांबार बनवायला घेतलेलं होतं आणि सांबारसाठी माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा नव्हत्या आणि मुलंही शेवग्याच्या शेंगा खातच नाहीत. त्यामुळे शक्यतो मी सांबार बनवताना बटाटे त्यामध्ये टाकत असते. मग इथे साल काढून घेतली, छान असं बटाटे पाण्यात टाकले आणि त्यामध्ये मी आधीच कांदा आणि मिक्स डाळ टाकली होती, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. आता ह्या डाळी पूर्ण माझ्या दोन्हीही घरून असतात. हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ हे सर्व मी घरून आणते, कारण हे सर्व आमच्या घरी पिकल्या जातं. त्यामुळे शक्यतो सर्व डाळी मी घरातूनच आणते. इथे म्हणजे आल्यानंतर काहीही घेत नाही नवीन असं. आणि ही घरची डाळ होती. तर यामध्ये बटाटे, टोमॅटो, कांदा एवढंच टाकलं मी आणि सांबार बनवायला घ्यायचं होतं. कारण मुलांना सांबार आवडतं. डायरेक्टली इडली जर आपण खाल्ली आणि चटणीसोबत खाल्ली, तर असं घेताना थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणजे तोटर बसल्यासारखं होतं. त्यामुळे असं जर पातळ इडली असेल किंवा सांबार वगैरे सोबत असेल, तर ती इडली खायला इंटरेस्ट येतो. आणि मग मला तर अशीच आवडते, मुलांनासुद्धा आवडती. आणि आहोंना तर अजिबातच इडली आवडत नाही. त्यामुळे इडली जर बनवायची म्हटलं, तर त्यांचं चालू असतं की मला जेव्हा उपास असेल तेव्हा तू इडली बनवून खा. मला काय ती आवडत नाही, त्यामुळे मी नसताना तुम्ही करून खा. मग आता हे अहो गावाला गेले होते, त्यामुळे म्हटलं चला आता आपण इडली करावी आणि मुलांनाही सुद्धा आवडते. त्यामुळे माझा दुसराही ताण वाचतो. म्हणजे डबल स्वयंपाक करावा लागत नाही. मग त्यांचं भागून जातं दोघांचंही. तर इथे मी मीठ वगैरे टाकून घेतलं, हळद टाकून घेतली आणि मीठ तर नव्हतं, थोडंसंच होतं. ते मी आणलं होतं पण काढलं नव्हतं आणि त्यामध्ये हिंग टाकलं. तर मी हे वनस्पतीचं हिंग वापरते आणि हिंगामुळे काय होतं, तर आपल्याला पित्त वगैरे होत नाही. त्यामुळे शक्यतो डाळी तुम्ही जेव्हा शिजवता आणि त्यामध्ये हिंग घालायचं. म्हणजे तुरीच्या डाळीने पटकन पित्त होतं. त्यामुळे तुरीचं वरण वगैरे आपण जर खात असू, आमटी ते, तर त्यामध्ये थोडंसं तरी हिंग घालायचंच, जेणेकरून आपल्याला हा पित्ताचा त्रास होणार नाही. उलटी मळमळ बऱ्याच लोकांना होते. आता माझ्यात शौर्याला हा त्रास होतो. त्यांनी जर एखाद्या दिवशी वरण खाल्लं किंवा पोहे खाल्ले, तर दुसऱ्या दिवशी तो पूर्ण जाम असतो, की मम्मी माझं लय डोकं दुखते. त्याला एवढा म्हणजे पित्ताचा त्रास आहे ना, एवढ्या कमी वयात त्याला त्रास आहे. आणि त्याच्याकडे बघितलं ना, मग मला माझी जुनी आठवण येते. कारण मी पण शाळेत असताना, लहान असताना मला पण एवढा पित्ताचा त्रास व्हायचा. म्हणजे माझी मम्मी सांगते आणि मलाही आठवतं, की दर महिन्याला म्हणजे 1 तारखेला जर समजा मला पित्ताचा त्रास होत असेल ना, तर बरोबर पुढच्या महिन्यात मला 1 तारखेलाच पित्ताचा त्रास व्हायचा. आणि उलट्या वगैरे एवढ्या व्हायच्या ना, की मला दवाखान्यात नेल्याशिवाय प्रॉब्लेम म्हणजे तो जातच नव्हता माझा. तर असं व्हायचं मला. त्याच्यामुळे मग आता माझी ती सवय पूर्ण गेली. म्हणजे मला पित्त वगैरे अजिबातच राहिलं नाही. पण हा सगळे प्रॉब्लेम आता शौर्यला व्हायला लागले. तर आई-वडिलांचे काही ना काही गुण मुलांमध्ये जातात. आता गुण तर काही गेले नाहीत शौर्याकडं, पण हा प्रॉब्लेम मात्र नक्कीच गेला, की त्याला खूप त्रास होतो पित्ताचा. त्यामुळे तो खाताना पण त्याचं चालू असतं, की मम्मी मला ही सहन होत नाही, मला लगेच डोकं दुखतं, माझं पित्त होतं. आणि त्याचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला ह्या गोष्टी लवकर सहनही होत नाहीत. तो खूप वीक आहे, आतून खूप वीक आहे. म्हणजे त्याला असं पटकन कुठल्याही गोष्टीला फेस करता येत नाही किंवा त्याला काही सहनही होत नाही.
त्याचं खूप म्हणजे नाजूक आहे त्याचं शरीर. जरी वरून बॉडी त्याची वाटत असली तरी त्याला आतून अजिबातच स्ट्रॉंग नाही आहे तो. त्यामुळे त्याला ह्या गोष्टींचा भरपूर त्रास होतो. इथे मी परत थोडंसं काढून घेतलं आणि मोठा नारळ होता, त्यामुळे म्हटलं एवढं नको, आता बाकीचं थोडंसं ठेवून देते, एवढं नको. म्हणून मी छान असं खोबरं धुवून घेतलं आणि ते चाकूने मी कट करून घेणार होते. कारण जेव्हा आपण चाकूने कट करून घेतो तेव्हा ते मिक्सरचं ब्लेड वगैरे जे आपण भांड्याचं राहतं तर ते तुटायचे चान्सेस खूप कमी असतात. जर आपण असंच टाकलं तर लगेच भांडं तुटल्या जातं, म्हणजे त्यात गुंतल्या जातं ते खोबरं आणि मग ब्लेड तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो खोबरं किसून किंवा मग असं चाकूने कट करूनच आपण टाकायचं, म्हणजे आपल्याला ते नंतर प्रॉब्लेम काही येणार नाही. तर इथे मी कट करून घेतलं आणि नंतर आता चालू आहे, तुम्ही बघा इथं मी थोडंसंच कट करून घेतलं. तर इथे मी चटणी बनवायला घेतली होती खोबऱ्याची. तर खोबऱ्याच्या चटणीमध्ये ना मी भाजकी डाळ घालत असते, म्हणजे बाहेर पण अशीच घालत असतील. कारण खोबऱ्याच्या चटणीला जर आपण भाजकी डाळ घातली ना तर त्याचा थिकनेस पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. जरासे घट्टपणा त्याला येतो, त्यामुळे शक्यतो खोबऱ्याच्या चटणीला आपल्याला भाजकी डाळ घालायचीच आहे. तर इथं मी आधी सुरुवातीला डाळ बारीक करून घेतली, कारण जर आपण ह्यामध्ये ओलं खोबरं डायरेक्टली टाकलं तर ती डाळ बारीक होत नाही पूर्ण, म्हणजे असं पीठ वगैरे होत नाही त्याचं. म्हणून आधी डाळ चांगली व्यवस्थित फिरवून घेतली आणि नंतर खोबरं घातलं. तर खोबरं घालून मी इथं पाणी टाकून थोडंसं फिरवून घेतलं. आणि बऱ्याच वेळेस म्हणजे काय होतं माहिती का, मी सुरुवातीला एकतर फोडणी घालते किंवा मग नंतर तरी वरून फोडणी घालते. तर आज मी नंतरच फोडणी घालणार होते, सर्वत्र आधी एकत्र करून घेतलं. पण नाही तर मी कधी कधी कढईमध्ये जिरी मोहरीची वगैरे फोडणी घालून घेते आणि मग त्यामध्ये हे डायरेक्टली टाकते. पण आज मी सर्व एकत्र वतून ठेवलं आणि मग वरून त्याला तडका दिलेला होता. तर हिरव्या मिरच्या घेतल्या, गावावरून आणलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, भरपूर तिखट मिरच्या आहेत त्या. त्यामुळे 4-5च घेतल्या, जास्त तिखट नाही करायचं, मुलं खात नाहीत म्हणून थोडंसं तिखट घेतलं. कढईवरती हे सगळं वतून घेतलं. छान असं परत राहिलेलं बारीक करायला घेतलं. मुलांना खोबऱ्याची चटणी खूप आवडते आणि जर इडलीला खोबऱ्याची चटणी आणि सांबार असेल ना तर त्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान होतं. मला तर एक नंबर आवडतं. इडली खूप आवडते, माझी फेवरेट डिश आहे इडली. बाहेर कुठेही गेले तरी सगळ्यांना वेगवेगळं काहीतरी खायचं असतं, पण मला मात्र इडलीच आवडते. आणि म्हणून मी सारखं असं बाहेर शक्यतो जाणं होत नाही आमचं शौर्यमुळं. पण जेव्हा कधी आम्ही जातो आणि नाश्ता वगैरेची कधी वेळ येते तर इडली किंवा डोसा, मेंदूवडा अशा पद्धती, म्हणजे शक्यतो साऊथ इंडियनच मला आवडतं, त्यामुळे ते मी जास्त खात राहते. तर घरामध्येही त्यामुळे मी आठवड्यातून 2दा-3दा तरी इडली बनवत असते. मुलांना आणि मला खूप आवडते, पण यांना जास्त आवडत नाही, त्यामुळे त्यांच्या ॲडजस्टनुसार मी बनवत असते. आता ते गावाला गेले म्हटलं की आमची सुरू झाली इडली. म्हटलं आता गावाला गेले की त्यांचा काही प्रॉब्लेम नसतो. मग त्यांना माहिती आहे मी गावाला गेलो की हिची इडलीच बनवून खाते, म्हणून ते मला फिक्समध्ये विचारतात, आज काय इडली बनवली का? म्हटलं हो. तर आता इथं मी सर्व आवरून घेतलं आणि किचन वाटा साफ करून घेतला. किचनवर जास्त पसारा असला ना की मला काही कामच सुधरत नाही. आता ते तुम्हाला पण असंच होतं का माझ्यासारखं, ते ते कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. तर किचन थोडंसं साफ झालं ना म्हणजे मग आपल्याला पण कामं सुधारतात आणि जरा पसारा पण कमी वाटतो. म्हणून मी इथं सर्व किचन वाटा आधी साफ करून घेतला आणि नंतर इथं तडका मारायला घेतला. तर एवढी चटणी मी खोबऱ्याची बनवलेली होती. जास्त घट्टही मी बनवत नाही, थोडीशी पातळ, जेणेकरून मुलांना ती पिता येईल. थोडीशी तोंडी लावायला तर चमच्याने पितात दोघंही, त्यामुळे थोडंसं पातळच असते, जास्त घट्ट काय मी बनवत नाही. आता इथं माझ्याकडं तडका मारायचं पॅन नाही आहे, त्यामुळे मी छोटंसं माझ्याकडं पातेलं आहे जर्मलचं, तर त्यामध्येच मी तेल ओतलं होतं. आणि तेल तापल्यानंतर मग आपल्याला तडका द्यायचा होता की फोडणी जिरी, कढीपत्ता, हे म्हणजे हिंग वगैरे जे आपण नॉर्मली फोडणी घालतो तेच सगळं मी इथं टाकणार होते, मोहरी ते सर्व. तर असा इथे मी तडका द्यायला घेतलेला होता. आणि हेचं फोडणीचं कसं राहतं, जर तडका त्याचा व्यवस्थित बसला ना, म्हणजे हिंग आणि हे छान असं तडतडलं ना, जिरे मोहरी वगैरे, तर त्याचे फ्लेवर एक वेगळा राहतो आणि त्यांनी काय होतं तर आपले म्हणजे चटणीला सुद्धा छान टेस्ट लागते. मध्ये मध्ये जरा त्याचा फ्लेवर येतो आणि त्यामुळे ती खरंच खायला खूप छान लागते. तर छान असं तडतडलं, असं काळपट होईपर्यंत मी त्याला फोडणीला तडतडू दिलं. आणि तुम्ही बघितलं का, ओतल्यानंतर सुद्धा ते असं ते आतमध्ये पण म्हणजे चटणीत सुद्धा थोडं चरचर असं वाजलं.
तर ही छान असा आपला तडका बसलेला होता. नंतर हे मिक्स करायचं आणि मी थोडीशी कसुरी मेथी घातली होती, कारण माझ्याकडं कोथिंबीर नव्हती. आणि कोथिंबीर पाहिजेच असं काही नसतं माझं, कारण त्यासाठी मी थोडीशी इथं कसुरी मेथी आणून ठेवलेली. आणि मला दही किंवा लिंबू टाकून खोबऱ्याची चटणी खायला खूप आवडते. याची टेस्ट खरंच खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीची एकदा चटणी नक्की करून बघा. असं थोडंसं आंबूस लागते आणि मस्त वाटते खायला. पेतानी तर एकदम छान लागते. त्यामुळे आता माझ्याकडे दही नव्हतं, म्हणून मी इथं लिंबू पिळलं होतं आणि लिंबू पिळून मग मी चटणी बनवली होती. तर तोपर्यंत माझी इडली झालेली होती. कुकर शिजला होता. तर तुम्ही बघा अशा पद्धतीची आपली ही इडली झाली होती. तर मी आता गरम गरम काढते म्हणून थोडंसं माझं ते चिटकलं होतं, पण नंतर मी जेव्हा काढली तेव्हा ती अजिबात चिटकलेली नव्हती. आणि इथून वाफ येते जेव्हा पण, म्हणजे मला तर असं वाटतं की गरम गरम काढली की लगेच आपली ती थोडीशी खाली भांड्याला चिटकल्या जाते, कारण गरम असती. थोडीशी नॉर्मल थंड झाली की मग ती व्यवस्थित आपली इडली निघल्या जाते. पण साईची गडबड होती, त्यामुळे म्हटलं थांब तुला इडली बनवून देते. तर चटणी मी करून घेतलेली होती आणि सांबार माझं बनवायचं बाकी होतं. तोपर्यंत मी त्याला इथं काढून दिली. तर गरम थोडेसे असल्यामुळे ते लगेच असं भांड्याला म्हणजे चिटकून बसत होतं. नाहीतर एकदम छान आपली इडली झाली होती. मी नंतर तुम्हाला दाखवली पण आहे की कशा पद्धतीची इडली झालेली आहे. हे थोडंसं गरम असल्यामुळे तुम्ही बघू शकतात काढताना सुद्धा एकदम म्हणजे वाफ निघत होती ना, त्याच्यामुळे थोडंसं ते असं काढताना चिटकून बसलेलं होतं. तर बघा आता मी थंड झाल्यानंतर काढली तर अजिबात चिटकली नव्हती आणि खूप छान झाली होती. एकदम स्पंज झाली होती. मऊसुद्धा अगदी झालेली होती. तर इथे मी थोडंसं एकाच इडलीचं पीठ उरलेलं होतं आणि म्हटलं आता ह्याचं काय बनवायचं, म्हणून मी परत भांड्याला लावण्यापेक्षा मग थोडासा म्हटलं याचा छोटा डोसा बनवा. तर कढईमध्ये डोसा बनवायला घेतला. खरंच कढईमध्ये सुद्धा खूप छान झालेला होता, कारण ही कढई नॉनस्टिकची आहे, त्यामुळे त्याला पण चिटकला नव्हता. आणि तेल वगैरे मी जास्त काही याला लावलंच नव्हतं. अगदी 1 चमचाभर तेल मी बळच ओतलं दोन्ही साईडनी आणि तर खूप छान असं झालेलं होतं. साईडला डोसाही खूप आवडतो, त्यामुळे त्याचं चालू असतं इडली बनव, डोसा बनव किंवा मग मेदूवडा काही असू दे, पण त्याला हे गोष्टी सर्व आवडतात. तर असंही त्याला मी सर्व बनवलं आणि इथं खायला घेऊन आलो. तर सर्व इडली वगैरे आमची तयार झाली. आता आम्हाला ही खायची होती नाश्त्यात, पण हे माझे सगळं उत्तापन ते म्हणजे ते सॉरी आप्पे चुकल्यामुळं मला ते खायला लेट झालं. म्हणजे आम्ही हे खाल्लं परत नंतर जेवणाच्या टायमिंगला. ॲक्च्युली हे सर्व आवरेपर्यंत मला 12:30 वाजले आणि आम्ही इथे खायला घेतलं. तोपर्यंत नाश्त्यात बनवलेली इडली आम्ही जेवणात खाल्ली. तर अशा पद्धतीने हे सगळं आमचा दिवस आज असा गेला. तर आजच्या पुरतं एवढंच. मी सर्व आवरून घेतलं, खायला घेतलं आणि छान असं सुरुवातीला मीच खाऊन घेतलं, कारण शौर्यला मी देत होते. पण शौर्य मला बोलला आधी तू ट्राय कर आणि मग मला दे, सांग तू कशी लागते ते, कारण त्याचं चालू असतं चांगलं लागलं तरच मी खाणार, नाही तर मी खाणार नाही. तर इथे त्यांनी मला आधी सुरुवातीला खाऊन बघायला लावलं की मम्मी कशी लागते आधी मला सांग. पण साईला खूप आवडली होती. साई म्हणला मम्मी खूप छान झाली, त्याची टेस्ट थोडीशी वेगळी होती, कारण मिक्स डाळी असल्यामुळे त्याची टेस्ट खरंच खूप चेंज येत होती आणि भारी लागत होती खायला. तर तुम्हाला ही इडली आवडते का, कमेंट्समध्ये मला